नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक या संदर्भाबद्दलचे आपण जवळ-जवळ 10 व्हिडिओ हे पाहिलेले आहेत. त्यामध्ये लक्षात ठेवा, की वाहतूक नियम आणि कायदे याबद्दलची चर्चा आपण करूया. लक्षात ठेवा, की रस्त्यावरील सुरक्षा ही केवळ आपली जबाबदारी नसून ते एक कर्तव्य आहे. आणि याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण मोटार वाहन कायद्यातील महत्त्वाच्या कलमाची आणि वाहतूक चिन्हाची माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये लक्षात ठेवा, की रस्त्यावरचे जे नियम आहेत, तर त्या संदर्भाबद्दलची माहिती आपण पाहू. कोणत्या ठिकाणी हॉर्न वाजवण्यास मनाई आहे? बस स्टँड जवळ, मार्केट जवळ, रेल्वे स्टेशन जवळ. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हॉस्पिटल आणि न्यायालयाजवळ हॉर्न वाजवण्यासाठी मनाई असते. आता लक्षात ठेवा, की हॉस्पिटल आणि न्यायालय यासारख्या शांतता क्षेत्राजवळ हॉर्न वाजवण्यास काय असते? फक्त मनाई म्हणून असते. लक्षात ठेवा, शांतता क्षेत्राची व्याख्या सहसा शाळा, रुग्णालय, न्यायालय न्यायालय यापासून 100 मीटर पर्यंतची जागा ही अशी केली जाते, ज्या ठिकाणी विनाकारण हॉर्न वाजवल्यास दंड होऊ शकतो. शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असावी? लक्षात ठेवा, शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा ही 525 किलोमीटर असावी. म्हणजे शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी कमाल वेग मर्यादा 525 किमी ही निश्चित केलेली असते. म्हणजे जेवढा वेग जास्त तेवढी स्टॉपिंग डिस्टन्स जास्त लागतो. शाळेजवळ 25 किलोमीटर वेगामुळे अचानक आलेलं बाळ पाहून वाहन थांबवणं सोपं होतं. म्हणूनच या मर्यादेचं पालन करणं हे अनिवार्य आहे. जड वाहनासाठी वेग मर्यादा किती आहे? तर लक्षात ठेवा, जड वाहनासाठी प्रति तास 60 किलोमीटर आहे. म्हणजे जड वाहनासाठी ताशी 60 किलोमीटर इतकी वेग मर्यादा ही त्यांना ठरवून दिलेली आहे. म्हणजे जड वाहनाचं वजन जास्त असल्यानं त्यांना ब्रेक लावण्यासाठीची जास्त ताकद व अंतर लागतं. म्हणून हायवेवर देखील जड वाहनांना कमी वेगाची मर्यादा असते. आता रस्त्यावरच्या खुणाच्या संदर्भाबद्दलचे प्रश्न पाहू. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाचे 2 पट्टे असल्यास त्याचा अर्थ काय होतो? तर लक्षात ठेवा, पार्किंग आणि थांबवण्यासाठीची काय मनाई आहे. म्हणजे अशा पद्धतीचे ज्यावेळेस 2 येलो कलर असतात, म्हणजे सलग पिवळ्या रंगाचे 2 पट्टे दर्शवतात, त्या ठिकाणी पार्किंग करण्यास किंवा वाहन थांबवण्यास मनाई असते. आता लक्षात ठेवा, एकेरी पांढरी तुटक रेषा असेल तर काय करू शकता? ओव्हरटेक करू शकता. सलग पांढरी रेषा असेल तर तुम्ही लेन बदलू नका. परंतु सलग पिवळी रेषा असेल तर पार्किंग आणि थांबण्यास मनाई आहे, हा त्याच्यातून अर्थ निघतो. दुचाकी वाहनासाठीची कमाल वेग मर्यादा किती आहे? तर लक्षात ठेवा, दुचाकी वाहनासाठीची कमाल वेग मर्यादा ही 50 किलोमीटर ही आहे. म्हणजे दुचाकी वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा 50 किलोमीटर इतकी आहे. म्हणजे शहरामध्ये दुचाकीचा वेग हा 50 किमीपेक्षा कमी ठेवणंही सुरक्षित असतं. जास्त वेगामुळे टायर घसरण्याची आणि तोल जाण्याची शक्यता असते. नेहमी अ, आरशांचा म्हणजे टू व्हीलरवर असताना वापर करावा. कायदा आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भाबद्दलचे जे प्रश्न आहेत, ज्यामध्ये कलम, लायसन आणि ई वाहनं या संदर्भाबद्दलचे प्रश्न पाहू. मोटार वाहन कायदा 1988 नुसार कोणत्या कलमान्वये चालकाला लायसन बाळगणे आवश्यक आहे? तर कलम 3 अन्वये लायसन बाळगणं हे म्हणजे मोटार वाहन अधिनियम जे मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 3 नुसार वाहन चालवण्यासाठी वैध चालक परवाना बाळगणं हे अनिवार्य आहे. म्हणजे लायसन शिवाय वाहन चालवणं हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी मोठ्या दंडाची तरतूद आहे. लायसन म्हणजे केवळ एक कार्ड नसून तो तुमच्या सक्षमतेचं एक आहे प्रमाण आहे. म्हणून ते असणं आवश्यक आहे. पिलन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्याने कोणत्या कलमान्वये गुन्हा ठरतो? तर ते कलम 29 सह 194 यानुसार हा गुन्हा ठरतो. म्हणजे हेल्मेट न वापरणे हा कलम 129 सह 194 नुसार दंडनीय अपराध किंवा गुन्हा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. केवळ दंड टाळण्यासाठी नाही, तर डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट घाला. पिलन रायडर म्हणजे मागे बसलेली जी व्यक्ती आहे, ती सुद्धा तितकीच धोक्यात असते. म्हणून दोघांनीही हेल्मेट वापरणं आवश्यक असतं. MH52 हा नोंदणी क्रमांक असणारं वाहन कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा, ते परभणी ग्रामीणचं आहे.
म्हणजे लक्षात ठेवा की MH52 हा नोंदणी क्रमांक परभणी ग्रामीण RTO कार्यालयाशी काय संबंधित आहे. म्हणजे लक्षात ठेवा की MH20 हे छत्रपती संभाजीनगर बद्दल आहे. MH21 जालना, MH44 बीड, MH52 हे परभणी ग्रामीणसाठी आहे. बॅटरी स्वीपिंग पॉलिसी कोणत्या साधनाशी संबंधित आहे? तर ते इलेक्ट्रिक वाहनाच्या संदर्भाबद्दलचं आहे. म्हणजे बॅटरी स्वीपिंग पॉलिसी ही इलेक्ट्रिक वाहनाच्या EV चार्जिंग आणि बॅटरी बदलण्याच्या सुविधेशी संबंधित आहे. नेक्स्ट आहे, यामध्ये तंत्रज्ञानामुळे डिस्चार्ज झालेली बॅटरी काही मिनिटात बदलून फुल चार्ज बॅटरी घेता येते. त्यामुळे चार्जिंगसाठी लागणारा वेळ वाचतो आणि इंधन खर्चात देखील काय होते, मोठी बचत होते. अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध कोणत्या स्वरूपात असतो? तर लक्षात ठेवा, अजामीन पात्र आणि तडजोडीचा म्हणून आपल्याला उल्लेख करतात. म्हणजे नियमबाह्य किंवा अवैध रीतीने प्रवाशाची वाहतूक करणं हा गंभीर स्वरूपाचा अपराध मानला जातो. यामध्ये लक्षात ठेवा की अशा वाहनांचा विमा संरक्षण नसतं, प्रवाशांचा जीव धोक्यात येतो, जप्ती आणि परवाना रद्द होण्याची भीती असते. आता लक्षात ठेवा की वेग मर्यादेचा सारांश संदर्भात शाळेजवळ असेल तर 25 किलोमीटर, जड वाहनं असतील तर 60 किलोमीटर, दुचाकी वाहनासाठी 1 तासी 50 किलोमीटर हा वेग मर्यादा आहे. कलम 3 नुसार जर बघितलं गेलं तर लायसन असणं अनिवार्य आहे. कलम 129 नुसार हेल्मेट वापरणं अनिवार्य आहे. कलम 194 नुसार नियम मोडल्यास दंडाची तरतूद यामध्ये आहे. सलग 2 पिवळ्या रेषा, नो स्टॉपिंग आणि नो पार्किंग हा अन्वयार्थ सांगता येतो. झेब्रा क्रॉसिंग म्हणजे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याची जागा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे गजबजल्या ठिकाणी मार्केट आणि बस स्टँड जवळ वाहनं ही सावकाश चालवा. जरी ते शांतता क्षेत्र नसलं तरी गर्दीमुळं अपघाताची शक्यता ही अधिक असते. आता लक्षात ठेवा की म्हणजे तुम्ही तुमचं लायसन आणि RC बुक डिजिलॉकर किंवा परिवहन ऍपवर देखील दाखवू शकता. कलम 139 नुसार हे ग्राह्य धरलेलं आहे. आता आपत्कालीन मदत केंद्र संदर्भाबद्दल जर बघितली, पोलिसांची मदत मागायची 100 क्रमांक डायल करा. रुग्णवाहिका मागवायची 108 लक्षात ठेवा आणि हायवे हेल्पलाईनसाठी 1033 हा क्रमांक आहे. म्हणजे MH52 म्हणजे परभणी ग्रामीण बॅटरी स्वॅपिंग इलेक्ट्रिक वाहनासाठी आहे. हेल्मेट न वापरणे कलम 129 अन्वये गुन्हा आहे. आता रस्ता सुरक्षेसाठीचे जे प्रश्न आहेत तर त्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा. वळण घेण्याचे तत्व, PSL, लेन कटिंग आणि दंड, मोबाईलचा वापर आणि अपघात, राष्ट्रीय सुरक्षा धोरण, होरी, रस्ते चिन्ह अर्थ, रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून आपल्याला सांगता येईल. आता वाहन वळवण्याच्या तंत्राची भूमिका जर बघितली गेली तर लक्षात ठेवा, वाहन वळवण्यासंदर्भात वापरण्यात येणाऱ्या PSL तंत्राचा अर्थ काय? लक्षात ठेवा, PSL म्हणजे पोझिशन, स्पीड आणि लुक त्याचा अर्थ आहे. म्हणजे PSLचा फुल फॉर्म काय आहे? पोझिशन, स्पीड आणि लुक असा होतो, जो सुरक्षितपणे वळण घेण्यासाठी वापरला जातो. म्हणजे पोझिशन म्हणजे काय? वळण घेण्यापूर्वी योग्य लेनमध्ये राहणं. स्पीडमध्ये म्हणजे वळणाच्या तीव्रतेनुसार वेग कमी करणं आणि लुक म्हणजे वळण्यापूर्वी आरशात पाहणं किंवा डोळ्यांनी खात्री करणं. ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. वाहतूक उल्लंघन आणि दंडाच्या संदर्भाबद्दलचा प्रश्न पाहू. लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कोणत्या कलमांप्रमाणे गुन्हा आहे? तर कलम 177 ए नुसार गुन्हा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, रस्त्यावरील लेन शिस्तीचं उल्लंघन करणं हा कलम 177 ए नुसार गुन्हा आहे हे आपल्याला सांगता येईल. मोटार वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणं हा कोणत्या कलमाप्रमाणे अपराध आहे? लक्षात ठेवा, कलम 177 नुसार अपराध आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास कलम 177 नुसार कारवाई केली जाते. म्हणजे एका सर्वेक्षणानुसार मोबाईल वापरल्यानं ड्रायव्हिंगची एकाग्रता 70% कमी होते आणि तुमचा एक फोन कॉल आयुष्यातील शेवटचा कॉल ठरू शकतो. म्हणून सुरक्षित राहा. नेक्स्ट आहे, चालकाला विचलित करणाऱ्या जाहिराती लावणं हा कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? तर कलम 241 नुसार गुन्हा आहे. आता लक्षात ठेवा, वाहन चालकाचं लक्ष विचलित होईल अशा जाहिराती लावणे कलम 241 अन्वये प्रतिबंधित आहे. सीट बेल्ट परिधान न केल्यास किती रुपयाचा दंड होतो? तर तो 1000 रुपयाचा दंड हा सीट बेल्ट न लावल्यामुळे आहे. म्हणून सुरक्षा बेल्ट न वापरल्यास 1000 रुपये दंडाची
तरतूद आहे. आता लक्षात ठेवा की गुन्हा, कलम आणि दंड. लेन कटिंग कलम आहे 177 ए, दंड आहे 500 ते 1000 रुपये. मोबाईलचा वापर 177 आणि दंड आहे 1000 ते 5000. सीट बेल्ट न लावणं 194 बी आणि दंड आहे 1000. हेल्मेट न वापरणे कलम 194 डी 1000 ते 3 महिन्यांपर्यंत सस्पेन्शन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता राष्ट्रीय सुरक्षा धोरणाच्या संदर्भाबद्दल आपण माहिती पाहू. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा धोरणानुसार 4E चतुसूत्री कोणती आहे? तर एज्युकेशन, इंजिनिअरिंग, एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी हे चतुसूत्री म्हणून आपल्याला सांगता येईल. म्हणजे रस्ता सुरक्षा वाढीसाठी शिक्षण महत्वाचं आहे. अभियांत्रिकी, याची अंमलबजावणी आणि आपत्कालीन सेवा ही चतुसूत्री त्यामध्ये वापरली जाते. म्हणजे लक्षात ठेवा की एज्युकेशन काय, वाहतूक नियमांचं शिक्षण असावं. इंजिनिअरिंग काय, तर सुरक्षित रस्त्याची बांधणी. इन्फॉर्मेशन जर बघितलं गेलं की कायद्याची कडक अंमलबजावणी, इमर्जन्सी मध्ये त्वरित वैद्यकीय मदत म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. रस्ते चिन्ह आणि त्याचा अर्थाच्या संदर्भाबद्दल माहिती पाहू. रस्त्यावर पदपथांच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा असल्यास त्याचा अर्थ काय होतो? तर मोटार वाहन उभी करू नये हा अर्थ होतो. म्हणजे अखंडित पिवळा पट्टा हा त्या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई दर्शवतो. नो पार्किंग, नो स्टॉपिंग. वन वे चिन्हाचा अर्थ काय, तर वरील दोन्ही म्हणजे कोणता, एकाच दिशेनं वाहतूक सुरू करा आणि विरुद्ध दिशेनं येण्यास मनाई आहे. म्हणजे हे चिन्ह सूचित करतं की वाहतूक केवळ एकाच दिशेनं करण्यास परवानगी आहे, उलट दिशेनं येण्यास मनाई आहे. चिन्हांमध्ये 2 मीटर असं लिहिलं असल्यास त्याचा अर्थ काय होतो, तर रुंदी मर्यादा हे त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे चिन्ह रस्त्यावर किंवा पुलावर वाहनाची रुंदी, विड्थ लिमिट हे 2 मीटर असल्याचं दर्शवते. आता लक्षात ठेवा की रुंदी मर्यादा, उंची मर्यादा आणि भार मर्यादा हे त्यामध्ये दाखवलेले असते. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या संदर्भाबद्दल प्रश्न पाहू. दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो, तर तो 11 ते 17 जानेवारी या काळामध्ये साजरा केला जातो. भारतात दरवर्षी 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह हा साजरा केला जातो. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की पहिल्या दिवशी उद्घाटन आणि रॅली असते, तिसऱ्या दिवशी शालेय स्पर्धा असतात, 5व्या दिवशी तपासणी मोहीम असते आणि 7व्या दिवशी समारोप आणि बक्षीस वितरण असतं. आता लक्षात ठेवा की सुरक्षित वळणासाठी वापरावयाच्या टिप्स कोणत्या आहेत, तर कमीत कमी 50 मीटर आधी इंडिकेटर द्या, वळताना गिअर बदला, ब्लाइंड स्पॉट चेक करायला विसरू नका आणि वळण पूर्ण झाल्यास इंडिकेटर हे बंद करा. 90% रस्ते अपघात हे केवळ मानवी चुकामुळे होतात, त्यामुळे दक्ष राहा, सुरक्षित राहा. आता दिवसा काय करायचं आणि रात्रीची विरुद्ध दिवसाची ड्रायव्हिंग यामध्ये लक्षात ठेवा. दिवसा वाहतुकीची गर्दी जास्त असते, पादचाराचं प्रमाण जास्त असतं आणि दृश्यमानता चांगली असते. रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी असते, चकाकीचा त्रास होतो, थकवा आणि झोप येण्याची शक्यता असते. 2000 अपघात घटण्याचं प्रमाण जर बघितलं, 2020 मध्ये 85% घटलं, 2022 मध्ये 65% आणि 2024 मध्ये अपेक्षित 40% हे घटल्याचं लक्षाचं प्रमाण आहे. 11 जानेवारी ते 17 जानेवारी हा केवळ सप्ताह नसून वर्षभरासाठी नियम पाळण्याचं वचन आहे. तुमचं कुटुंब घरी तुमची वाट पाहत आहे, त्यामुळं हळू जा, सुरक्षित जा. रस्ता सुरक्षा सप्ताह हा अपघात टाळण्याचा मार्ग नसून जीवन जगण्याचा. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की महत्वाचे नियम आणि कलम म्हणजे रस्त्यातील सुरक्षा ही केवळ आपली जबाबदारी नसून ते एक कर्तव्य आहे. मोटार वाहन कायदा 1988 मधील कलमांची माहिती या संदर्भाबद्दल आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न आहे, दारू पिऊन वाहन चालवणं हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988च्या कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? तर लक्षात ठेवा, कलम 185 अन्वये गुन्हा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे कलम 185 दारू पिऊन वाहन चालवणं हे कलम 185 नुसार गंभीर गुन्हा आहे आणि यामध्ये दंड आणि कारावासाची तरतूद आहे. म्हणजे जर समजा 100 मिली रक्तात 30 मिलीग्रॅम पेक्षा जास्त अल्कोहोल आढळले तर ते गुन्ह्यास पात्र ठरते. म्हणजे लक्षात ठेवा की नशेत गाडी चालवणं हे धोक्याचं आहे. म्हणजे मद्यप्राशनामुळं मेंदूची प्रतिक्रिया देण्याची गती मंदावते. यामुळं ऐन वेळी ब्रेक लावणं किंवा वळण घेणं हे कठीण होतं. म्हणजे नजर ही धूसर होणं, निर्णय क्षमता कमी होणं
झोप येणं किंवा ग्लानी येणं हे नशेचे परिणाम आहेत. मोटार वाहनाच्या मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी रिफ्लेक्टर बसवणं का अनिवार्य आहे? कारण लक्षात ठेवा, रात्रीच्या वेळी दूर अंतरावर वाहनं दृष्टिक्षेपात येण्यासाठी हे वापरलं जातं. म्हणजे रात्रीच्या वेळी दूर अंतरावर वाहनं दृष्टिक्षेपात येण्यासाठी लाल परावर्तक पट्टी अनिवार्य असते. यामुळं अपघाताचा धोका टाळतो. म्हणजे रिफ्लेक्टर हे मागील वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश परावर्तित करतात, ज्यामुळे तुमचं वाहन अंधारातही काय होतं, स्पष्ट दिसतं. रात्रीचा प्रवास हा सुरक्षितता प्रथम आहे. म्हणजे जर तुमच्या वाहनाचा मागील दिवे बंद असतील तर लाल परावर्तक पट्टी अर्थात रिफ्लेक्टर एकमेव मार्ग आहे जो तुमच्या मागे येणाऱ्या चालकाला सावध करू शकतो. तेही नेहमी स्वच्छ ठेवा. वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणात जास्त हवा भरल्यास टायरच्या कोणत्या ठिकाणी जास्त झीज होते? तर लक्षात ठेवा, टायरच्या मध्यभागी ही सर्वात अधिक झीज होते. म्हणजे जास्त हवेमुळे टायरचा मध्यभाग बाहेर येतो आणि रस्त्याशी संपर्क राहतो, ज्यामुळे मध्यभागाची झीज ही जास्त होते. जर हवा कमी असेल तर टायरच्या कडा जास्त घासल्या जातात आणि इंधन खर्च हा त्यामध्ये वाढतो. म्हणजे महिन्यातून किमान एकदा लांब प्रवासाला जाण्यापूर्वी टायरमधली हवा PSI किंवा बार तपासावा. योग्य हवेमुळं इंधनची बचत होते, टायरचं आयुष्य वाढतं आणि चांगली ग्रिप किंवा चांगली पकड ही टायर घेतं. जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूला चालवावं? तर लक्षात ठेवा, जड वाहन हे रस्त्याच्या डाव्या बाजूला हे चालवणं आवश्यक आहे. म्हणजे जड वाहनं ही संथ चालणारी असतात. त्यामुळे त्यांना डाव्या बाजूला चालणं अनिवार्य आहे, जेणेकरून वेगवान वाहनं उजवीकडून ओव्हरटेक करू शकतील. जड वाहनामध्ये उजवीकडे असल्यास रहदारीला अडथळा निर्माण होतो आणि अपघाताची शक्यता वाढते. म्हणून डावी लेन ही स्लो आणि हेवी, ज्यामध्ये ट्रक, बस आणि संथ वाहनासाठी असते. मध्यम लेन जी जी आहे तर ती चारचाकी वाहन आणि नियमित वाहनासाठी असतं. आणि उजवीकडची लेन ही ओव्हरटेकिंगसाठी असते. म्हणजे केवळ ओव्हरटेक करण्यासाठी अतिवेगवान वाहनासाठी म्हणून आपल्याला याचा उल्लेख करता येईल. वाहनातील कोणता भाग इंजिन आणि गिअर बॉक्स यांना जोडण्याचं किंवा विभक्त करण्याचं काम करतो? तर ते आहे क्लच. लक्षात ठेवा की जेव्हा आपण क्लच दाबतो तेव्हा इंजिनची शक्ती गिअर बॉक्स पासून विभक्त होते, त्यामुळे आपण गिअर बदलू शकतो. क्लचमुळं गाडी न थांबवता किंवा इंजिन बंद न करता आपण गिअर बदलू शकतो आणि वेगावर नियंत्रण मिळवू शकतो. आता लक्षात ठेवा की वाहनाचं मुख्य भाग आणि कार्याच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा, तो गिअर बॉक्स आहे. गाडीचा जोर आणि वेग हे नियंत्रित करण्यासाठी. इंजिन जे आहे ते इंजिनाच्या ऊर्जेत रूपांतर करून गाडीला शक्ती पुरवण्यासाठी आणि स्टीअरिंग हे गाडीची दिशा ठरवण्यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी म्हणून आपल्याला सांगता येईल. वाहनाच्या बाजूच्या आरशामध्ये, त्याला आपण साइड मिरर म्हणतो, मागून येणारी वाहनं कशी दिसतात? तर प्रत्यक्ष अंतरापेक्षा ती जवळ दिसतात. म्हणून बाजूचे आरसे हे बहिर्वक्र असतात, ज्यामुळं दृष्टिक्षेत्र फील्ड ऑफ व्ह्यू वाढतो आणि वस्तू प्रत्यक्ष अंतरापेक्षा जवळ असल्याची भासते. याच्यातून आपल्या लक्षात काय येतं की आरशात पाहून वळण घेताना प्रत्यक्ष अंतर ओळखण्यासाठी थोडी जास्त काळजी घेणं ही आवश्यक असतं. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह इन द मिरर आर द क्लोज दॅन अप्रोवर. म्हणजे हा केवळ आरशावरील संदेश नसून सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना आहे. हलक्या वाहनांचे जास्तीत जास्त वजन किती असतं? तर 7.5 टन हे आपल्याला हलक्या वाहनाचं असतं. म्हणजे ज्या वाहनाचं एकूण वजन 7,500 7,500 किलो म्हणजे 7.5 टन पेक्षा जास्त नसते, त्याला हलके मोटार वाहन मानलं जातं. आणि त्याला परवाना असलेला कार चालक, रिक्षा आणि छोटे मालवाहू चालक हे ट्रक चालवू शकतो. आता लक्षात ठेवा की हलके वाहन हलकं वाहन हे 7.5 टनापर्यंत, त्यामध्ये कार, जीप आणि छोटी डिलिव्हरी व्हॅन असतं. मध्यम वाहन जे आहे ते 7.5 ते 12 टनापर्यंत असतं. म्हणजे मध्यम ट्रक किंवा मोठ्या बसेस आपल्याला सांगता येईल. जड वाहन आहे जे हेवी आपण म्हणतो, तर ते 12 टनापेक्षा जास्त असतं. म्हणजे मल्टी एक्सल ट्रक किंवा
ट्रेलर म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाकडे आहे? तर ती MSRDC याच्याकडे आहे. म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ज्याला आपण समृद्धी महामार्गाचे नियोजन आणि अंमलबजावणी यांच्याकडून केली जाते. हा मार्ग नागपूर ते मुंबई या शहरांना जोडणारा 107 किमी लांबीचा महत्वाचा प्रकल्प आपल्याला म्हणून उल्लेख करता येईल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, गती आणि विकासाचा महामार्ग, 10 जिल्ह्यांना जोडणारा आणि आधुनिक पायाभूत सुविधेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून उल्लेख करता येईल. चढावर थांबलेलं वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकणं आवश्यक असतं? तर लक्षात ठेवा की चढावर जर वाहन असेल तर पहिल्या गिअरमध्ये इंजिनची सर्वाधिक शक्ती चाकांना मिळते, जी चढावर गाडी पुढे ढकलण्यासाठी आवश्यक असते. इतर कोणत्याही गिअरमध्ये गाडी मागे सरकण्याची किंवा इंजिन बंद पडण्याची शक्यता असते. म्हणजे लक्षात ठेवा की पहिला हँडब्रेक ओढून ठेवा, जेणेकरून गाडी मागे सरकणार नाही. दुसरं पाऊल क्लच दाबून पहिला गिअर टाका. तिसरं पाऊल क्लच हळू सोडा आणि इंजिनचा आवाज बदलल्यास हँडब्रेक सोडून एक्सिलेटर द्या. नेक्स्ट आहे खालील रस्ता चिन्ह काय दर्शवतं? तर लक्षात ठेवा की खालील रस्ता चिन्ह हे जे आहे तर हे मूळतः त्रिकोणी आकारातील चिन्ह ही सावधानता दर्शवतं आणि हे चिन्ह चालकाला पुढे डावीकडून वळण असल्याचं सावध करतं. असं चिन्ह दिसल्यास वेग कमी करा आणि सावधगिरीनं वळण घ्या. म्हणजे लक्षात ठेवा की परवाना मिळवण्याची प्रक्रिया, लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करा, संगणकीय चाचणी RTO कडून द्या, 1 महिना वाट पहा, फील्ड ड्रायव्हिंग टेस्ट द्या आणि पक्का परवाना प्राप्त करा. हा एक महत्वाचा भाग आहे. मोटार वाहनाच्या इंजिनापासून ते चाकापर्यंतची शक्ती वाहून नेण्याचं काम कोणती प्रणाली करते? तर लक्षात ठेवा प्रसारण प्रणाली ही काम करते. म्हणजे लक्षात ठेवा की इंजिन मध्ये तयार झालेली शक्ती चाकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारण प्रणाली कार्य करतं. यामध्ये क्लच, गिअरबॉक्स आणि प्रोपेलर शाफ्ट याचा समावेश यामध्ये होतो. गोलाकार वाहतूक चिन्ह पुढीलपैकी काय दर्शवतात? तर लक्षात ठेवा ही अनिवार्यता दर्शवतात. म्हणजे वाहतूक नियमामध्ये गोलाकार चिन्ह ही अनिवार्यता दर्शवतात, ज्याचं पालन करणं कायदेशीररित्या बंधनकारक असतं. याचं उल्लंघन केल्यास हा दंड होऊ शकतो. म्हणजे हे जे आहे ते वन वे सिग्नल आहे, हे वन वे सिग्नल म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हे जे सिग्नल ते व्हेकल प्रोबॅबिलिटी इन बोथ डायरेक्टर्स यानुसार आहे. त्याच्यामध्ये हे ऑल मोटार्स व्हेकल्स प्रोबॅबिलिटीज म्हणून आपल्याला याच्याबद्दल सांगता येईल. हे तांगा प्रोबॅबिलिटी आहे, हे हँड कार्ट प्रोबॅबिलिटी म्हणून आहे, हे सायकल प्रोबॅबिलिटी आहे. अनुसार यू टर्न प्रोबॅबिलिटी आहे, ओव्हरटेकिंग प्रोबॅबिलिटी आहे, हॉर्न प्रोबॅबिलिटी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हे 2 km विड्थ आहे, हे 3.5 मीटर्स विड्थ लिमिट आहे, हे लोड लिमिट आहे, हे 4th एक्सिलेटर लिमिट म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. थार हे वाहन कोणत्या कंपनीचं उत्पादन आहे? लक्षात ठेवा हे महिंद्रा कंपनीचं म्हणून उल्लेख करता येईल. थार हे अत्यंत लोकप्रिय आणि शक्तिशाली वाहन महिंद्रा या कंपनीचं उच्च उत्पादन आहे आणि हे वाहन ऑफ रोडिंगसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला एखाद्या जखमी प्रवाशासह अपघातग्रस्त वाहन दिसलं तर तुमचं कर्तव्य काय आहे? तर लक्षात ठेवा वैद्यकीय मदत आणि पोलिसांना माहिती देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे अपघात प्रसंगी जखमीला त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देणं आणि पोलिसांना कळवणं हे प्रत्येक सुजाण नागरिकांचं नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. कोणत्या हॉर्नला रितसर परवानगी आहे? तर लक्षात ठेवा इलेक्ट्रिक हॉर्नला ही रितसर परवानगी आहे. म्हणजे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी कायद्यानुसार केवळ इलेक्ट्रॉनिक हॉर्न वापरण्यास परवानगी आहे. एअर हॉर्न किंवा म्युझिकल हॉर्नवर बंदी आहे. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती असते? म्हणजे PUC ची वैधता साधारणतः किती महिने असते? तर ती 6 महिन्यापर्यंतची असते. म्हणजे लक्षात ठेवा की सामान्यतः प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता 6 महिन्याची असते आणि नवीन वाहनासाठी ती पहिल्या 1 वर्षाची असू शकते. परिवहन म्हणजे अर्थात ट्रान्सपोर्ट वाहन परवाना मिळवण्यासाठी किमान वय किती असावं? लक्षात ठेवा ट्रान्सपोर्टसाठी वय वर्ष हे
20 असतं. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी व्यावसायिक जड वाहने चालवण्यासाठी लायसन मिळवण्यासाठी उमेदवाराचं किमान वय हे 20 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. शिकाऊ चालक परवाना असणारी व्यक्ती वाहन कसं चालवू शकते? तर पक्का परवाना असणाऱ्या व्यक्तीसोबत ती चालवू शकते. म्हणजे लर्निंग लायसन असणाऱ्या व्यक्तीनं वाहन चालवताना शेजारच्या सीटवर पक्का परवाना असणारी व्यक्ती बसलेली असणं कायदेशीररित्या हे अनिवार्य आहे. नेक्स्ट आहे जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा? तर ताशी 40 ते 60 किमी असावा हा उल्लेख करता येईल. म्हणजे इंजिनाची कमाल बचत करण्यासाठी म्हणजे फ्युल इकॉनॉमिकीसाठी वाहनाचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटर दरम्यान राखणं हे हितावह आहे. मालवाहू वाहनांची माल वाहून नेण्याची भार क्षमता किती असते? तर परवानगीनुसार त्याची मर्यादा असते. म्हणजे प्रत्येक मालवाहू वाहनाची क्षमता आहे, ही त्याला मिळालेल्या अधिकृत परवानगीनुसार ही लिमिट ही ठरलेली असते. क्षमतेनुसार जास्त माल भरणं किंवा ओव्हरलोडिंग करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. अनिवार्य चिन्हामध्ये लक्षात ठेवा, की गोलाकार आकारात असतात. सावधानताची चिन्ह ही त्रिकोणी आकाराची असतात आणि माहितीपर चिन्ह ही आयताकार कृतीची असतात. म्हणजे लक्षात ठेवा, की आता आपण जी रस्त्यावर चिन्ह बघतो, जी अनिवार्य चिन्ह असतात, ती आपण जसं बघितलं, की ही गोलाकार चिन्हामध्ये असतात. सावधानतेची चिन्ह ही कशा पद्धतीची असतात? हे त्रिकोणी पद्धतीची असतात आणि माहितीपर चिन्ह जी आहे, तर ती आयताकार पद्धतीची असतात. म्हणजे लक्षात ठेवा, अपघाताची प्रमुख कारणं अतिवेग जे आहे ते ओव्हर स्पीड याच्यामध्ये 70% अपघात होतात. चुकीच्या दिशेने ड्रायव्हिंग हे 15% अपघात आहेत आणि मद्यपान करून ड्रायव्हिंग हे 10% आणि मोबाईलचा वापर करून जे आहे तर ती 5% आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त अधिक जी वाहनांचं अपघाताची कारणं आहेत, तर ती केवळ आणि केवळ अतिवेगामुळं 70% अपघात हे आपल्याला झालेले दिसतात. सीट बेल्टचं महत्त्व लावल्यामुळं सीट बेल्ट लावल्यानं अपघातातील मृत्यूची शक्यता 45 ते 50% कमी होते आणि हे केवळ चालकासाठी नाही, तर प्रवाशांसाठी देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ट्रॅफिक सिग्नलसाठी समजून घेऊया. हे सर्वांनाच माहीत आहे. लाल जे आहे ते वाहन पूर्णपणे थांबवा. पिवळं असेल तर थांबण्यासाठी तयार व्हा, तयार राहा आणि हिरवा जर असेल तर सुरक्षित असल्यास पुढे जा. काही महत्त्वाची रस्ता आणि चिन्हामध्ये लक्षात ठेवा. हे जे चिन्ह अशा पद्धतीचं असतं तर ते नो एंट्री असतं. हे जे चिन्ह आहे तर ते पार्किंगची उपलब्धता असतं आणि अशा पद्धतीचं चिन्ह जर असेल तर ते हॉर्न वाजवू नका. आता लक्षात ठेवा एक दंडाच्या संदर्भामध्ये विना हेल्मेट गाडी चालवणं ₹500 दंड आणि 3 महिने लायसन जप्त. नशेत गाडी चालवणं कलम 185 नुसार ₹10,000 दंड आणि 6 महिने कारावास. ओव्हर स्पीडिंग जी आहे तर ती 1,000 ते ₹2,000 हे आहे आणि ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणं हे ₹5,000 दंड आहे. त्याच्यानंतर बचावात्मक ड्रायव्हिंगसाठी नेहमी 2 सेकंदाचं अंतर राखा. इतर चालकांच्या चुकाच्यासाठी तयार राहा. जंक्शनवर नेहमी वेग कमी करा. वळण घेण्यापूर्वी किमान 30 ते 50 मीटर आधी इंडिकेटर द्या. आता लक्षात ठेवा, की सलग पांढरी ओळ म्हणजे ही काय दर्शवते तर लेन बदलू नका, ओव्हरटेक करू नका. आता ही तुटक पांढरी ओळ जर असेल तर सुरक्षित असल्यास लेन बदलू शकता, पण किंवा ओव्हरटेक करू शकता. आता ही पिवळी दुहेरी जर ओळ असेल तर कोणत्याही परिस्थितीत लेन ही ओलांडू नका आणि अशा पद्धतीचं जर असेल ज्याला आपण झेब्रा क्रॉसिंग म्हणतो, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जागा सोडा. आणीबाणीच्या संपर्कासंदर्भात लक्षात ठेवा, 100 क्रमांक हा पोलिसांना मदत मदत घेण्यासाठी आहे. 108 हे रुग्णवाहिकेसाठी आहे आणि नॅशनल हायवे किंवा ज्यावर आपण पाहतो त्यावेळेस महामार्गावर मदत करण्यासाठी 1033 हा नंबर आहे. हेल्मेट हे जीवन रक्षक आहे. म्हणजे दुचाकी अपघात होणाऱ्या मृत्यूपैकी 80% मृत्यू हे डोक्याला दुखापत झाल्यामुळे होतात. म्हणून नेहमी पट्टा नीट बांधा. मागे बसणाऱ्या व्यक्तीने देखील हेल्मेट वापरणं बंधनकारक आहे. स्वस्त आणि कमकुवत हेल्मेट वापरणं देखील. आता लक्षात ठेवा वेगाचं गणित किती आहे. नगर क्षेत्र जर असेल तर 40 ते 50 किलोमीटर तासी ही वेग मर्यादा असावी. राज्यमार्ग असेल तर साधारणतः 80 म्हणजे 60 किमी प्रति तास असावा आणि एक्सप्रेस वेला
100 ते 120 असावा, म्हणजे राज्य महामार्गाला 80चा स्पीड असावा. नगर क्षेत्रामध्ये 40 ते 45 असावा आणि एक्सप्रेस वे मध्ये 100 ते 120 पर्यंत असावा. वेगाची मर्यादा रस्ता आणि वाहनानुसार ही बदलू शकते. अपघाताची प्रमुख कारणं अतिवेग, चुकीच्या बाजूने ड्रायव्हिंग, मद्यपान करून ड्रायव्हिंग आणि मोबाईलचा वापर यानुसार आहे. म्हणून सुरक्षित ड्रायव्हिंग, सुखद आयुष्य, नियम पाळा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक या संदर्भाबद्दलचे वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा या संदर्भाबद्दलचे ऑब्जेक्टिव्ह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात ठेवा की आपल्याला रस्त्यावरील सुरक्षितता ही केवळ नियम पाळण्यापुरती नाही, तर ती जीव वाचवण्यासाठी आवश्यक आहे. आणि आपण यामध्ये रस्ता चिन्हाचं महत्व नेमकं काय, वाहनांची कायदेशीर कागदपत्र काय आहेत, बोगद्यामधील सुरक्षित वाहन चालवणं कशा पद्धतीने योग्य आहे, मोटार वाहन कायद्यातील तरतुदी कोणत्या आहेत. लक्षात ठेवा की याच्यामध्ये खालील चिन्ह काय दर्शवतं, तर अरुंद रस्ता, शाळा, पुढे वळण आहे, धोकादायक खड्डा. तर लक्षात ठेवा धोकादायक खड्डा म्हणजे यामध्ये लक्षात ठेवा की हे चिन्ह रस्ता खराब असल्यास किंवा पुढे धोकादायक खड्डा असल्याचं दर्शवतो. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की वाहनाचा वेग त्वरित कमी करा, अचानक ब्रेक लावणं टाळा आणि पुढच्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा. म्हणजे पावसाळ्यात दुर्गम भागात धोकादायक खड्डा हे चिन्ह अत्यंत महत्वाचं असतं. दुर्लक्ष केल्यास टायर फुटणं किंवा अपघात होण्याचा धोका असतो. प्रशासनाकडून अशा खुणा जिथं असतात तिथं चालकानं सतर्क राहणं हे बंधनकारक आहे. वाहन नोंदणी नियमाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असावा. तर लक्षात ठेवा पिवळी प्लेट असते आणि काळी अक्षर असतात. ही व्यावसायिक वाहनांची खूण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे व्यावसायिक किंवा कमर्शियल वाहनाची ओळख ही त्याच्या पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेटवरून येते, ज्यावर काळी अक्षर असतात. म्हणजे या पद्धतीने जर बघितलं गेलं तर ही अशा पद्धती असतात. म्हणजे खाजगी वाहनं असतील तर पांढरी प्लेट आणि काळी अक्षरं, व्यावसायिक वाहनं असतील तर पिवळी प्लेट आणि काळी अक्षरं, इलेक्ट्रॉनिक असतील तर त्याला हिरवी प्लेट, अशा पद्धतीने आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे टॅक्सी असेल, बस असेल किंवा ट्रक असेल यासारखी वाहनं प्रवाशांची किंवा मालाची वाहतूक करतात. पिवळी नंबर प्लेट हे दर्शवते की वाहन व्यावसायिकांना वापरासाठी आहे, त्यासाठी विशेष परवाना परमिट हे आवश्यक आहे. बोगद्यातल्या ड्रायव्हिंगच्या संदर्भात लक्षात ठेवा वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावं. तर लक्षात ठेवा हेडलाईट हे काय केलं पाहिजे, चालू केल्या पाहिजे. म्हणजे बोगद्यामध्ये प्रकाश कमी असल्यामुळं सुरक्षित प्रवासासाठी हेडलाईट चालू करणं आवश्यक असतं. आणि हे केवळ स्वतःच्या दिसण्यासाठी नाही, तर इतरांना तुमचं वाहन दिसण्यासाठीही महत्वाचं आहे. म्हणजे या पद्धतीने म्हणजे कमी प्रकाश, लो बीम हेडलाईट वापरा, ओव्हरटेकिंग टाळा आणि हवा खेळती ठेवण्यासाठी खिडक्या बंद करा आणि एसीचा वापर करा. प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की PUCचा अर्थ काय आहे, तर पोल्युशन अंडर कंट्रोल हा अर्थ आपल्याला लक्षात घेता येईल. PUC हे वाहन प्रदूषण मोजण्याचं प्रमाणपत्र आहे, ज्याचा अर्थ पोल्युशन अंडर कंट्रोल असा होतो आणि हे प्रमाणपत्र बाळगणं कायद्यानं अनिवार्य आहे. जर PUC नसल्यास होणारे परिणाम काय, भारी दंड भरावा लागू शकतो, वाहनांचा विमा किंवा इन्शुरन्स मिळण्यास अडचण येऊ शकते आणि पर्यावरणाचीही हानी होते. विभाग 5 मध्ये लक्षात ठेवा की वजन मर्यादा आणि त्याचे नियम. म्हणजे दिलेल्या चिन्हाचा अर्थ काय आहे, तर वजन मर्यादा म्हणजे लोड लिमिटच्या संदर्भाबद्दल चिन्ह दिलंय. म्हणजे हे चिन्ह रस्त्यावरून किंवा पुलावरून जाणाऱ्या वाहनाची कमाल वजन मर्यादा दर्शवतं. विशेषतः कमकुवत पुलावर अशी चिन्ह वापरलेली असतात. म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यास पुलाचं नुकसान होऊ शकतं, अपघाताची शक्यता वाढते आणि वाहन तुमचं जप्त देखील केलं जाऊ शकतं. त्यामध्ये मोटार वाहन कायद्याच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा की मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला, तर 1988 मध्ये तो अस्तित्वात आलाय. म्हणजे पहिल्यांदा मोटार वाहन कायदा 1928 मध्ये अस्तित्वात आला. यामध्ये वाहतुकीचे सर्व नियम, परवाने आणि दंडाची तरतूद ही त्यामध्ये आहे. काळाच्या ओघात
या कायद्यात दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत आणि 2019 मध्ये नवीन दुरुस्तीनुसार दंडाच्या रकमेत मोठी वाढ यामध्ये करण्यात आली. धोकादायक ड्रायव्हिंगच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवू, धोकादायक ड्रायव्हिंग कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? तर कलम 219 नुसार गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 279 नुसार सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे किंवा धोकादायक रीतीनं वाहन चालवणं हा गुन्हा आहे. यामुळे इतरांच्या जीवितास धोका निर्माण होतो. म्हणजे धोकादायक ड्रायव्हिंग मध्ये काय येतं? तर झिगझॅग ड्रायव्हिंग, अतिवेगाने, ओव्हर स्पीडिंग, चुकीच्या बाजूनं ओव्हरटेकिंग करणं. वाहन सुरक्षा साहित्याच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा की वाहनांमध्ये खालीलपैकी काय ठेवू नये. तर प्रथमोपचार पेटी असावी, औषधं असावी, टूलकिट असावे, परंतु ज्वलनशील पदार्थ मात्र वाहनामध्ये नसू नये. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं वाहनात ज्वलनशील पदार्थ उदाहरणार्थ रॉकेल, फटाके बाळगणं धोक्याचं असतं. त्यामुळं आगीचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नेहमी वाहनात एक छोटा अग्निशमन यंत्र ठेवा. ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. ट्रॅफिक सिग्नलच्या संदर्भाबद्दल पाहू. लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो? तर लक्षात ठेवा, हे सर्वांनाच माहित आहे की वाहन थांबवा हे त्यामधून दर्शवतं. म्हणजे लाल दिवा रेड सिग्नल दिसताच वाहन पूर्णपणे थांबवणं बंधनकारक आहे. सिग्नल तोडणं हा गंभीर गुन्हा मानला जातो. म्हणजे लाल दिवा थांबा, पिवळा दिवा तयार व्हा प्रिपेअर आणि हिरवा दिवा गो जा या अर्थानं आहे. वेगाच्या नियमाच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा की दिलेल्या चिन्हाचा अर्थ काय होतो? तर वेग मर्यादा समाप्त आहे. या अर्थानं की हे चिन्ह सूचित करतं की यापूर्वी लागू केलेली वेग मर्यादा आता संपली. याचा अर्थ तुम्ही रस्ता आणि रहदारीनुसार सामान्य वेगानं चालवू शकता. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? तर वेगाच्या मर्यादेशी संबंधित आहे. म्हणजे कलम 112 नुसार वाहन चालकानं वाहनाची ठरवून दिलेली कमाल वेग मर्यादा ओलांडू नये. अतिवेगामुळं होणारे अपघात टाळण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे वेगाची मर्यादा का महत्वाची आहे? कारण वेग मर्यादेचं पालन केल्यास अपघाताची तीव्रता कमी होतं आणि महामार्गावर आणि शहरात वेगवेगळ्या मर्यादा असतात. म्हणजे अशा पद्धतीचं जर आपल्याला सिग्नल असेल तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला तासी 50 किलोमीटर या अर्थानं जायचं आहे. खालीलपैकी कोणते वाहन चालवताना अतिरिक्त खबरदारी घ्यायची? तर पाटणी लावणं हे लावलेलं वाहन म्हणजे अतिरिक्त जबाबदारी, म्हणजे हे लर्निंग ड्रायव्हर आहेत यासाठी म्हणून. पाटी लावलेले वाहन शिकाऊ चालक चालवत असल्यामुळं इतर चालकांनी अधिक खबरदारी घेणं गरजेचं असतं, कारण ते चुका करण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणजे हे लर्निंग ड्रायव्हर्स म्हणजे शिकाऊ चालकाच्या गाडीच्या पुढं आणि मागे लाल रंगाची पाटी असणं कायद्यानं बंधनकारक आहे. अशा वाहनांपासून सुरक्षित अंतर हे आपण ठेवणं आवश्यक आहे. शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असावी? तर ताशी 25 किलोमीटर असावी. हा एक महत्वाचा नियम. म्हणजे विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी शाळेच्या परिसरात कमी वेग मर्यादा म्हणजे ताशी 25 किमी पाळणं आवश्यक आहे. मुलं अचानक रस्त्यावर येऊ शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे शाळेजवळ हॉर्न वाजवू नये. मुलांच्या सुरक्षिततेसाठी वेग ताशी 25 किमीपेक्षा जास्त नसावा. वळण घेतल्यानंतर वाहनाचा इंडिकेटर दिवा बंद का करावा? तर लक्षात ठेवा, कारण इतर चालकांची दिशाभूल होऊ शकते, त्यासाठी बंद असला पाहिजे. म्हणजे जर इंडिकेटर चालूच राहिला तर मागून येणाऱ्या चालकाला वळणाबाबत चुकीचा संकेत मिळून अपघात होऊ शकतो आणि चुकीचे संकेत देणं हे अपघाताला निमंत्रण देतं. इंडिकेटर हे रस्त्यावर संवादाचं माध्यम आहे. वळण पूर्ण झाल्यावर ते त्वरित बंद करणं ही एक जबाबदार चालकाची ओळख सांगता येईल. एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या आणि निघणाऱ्या रस्त्यास काय म्हणतात? तर ते स्पीड रोड असं म्हटलं जातं, स्लीप रोड असं म्हटलं जातं. एक्सप्रेस वेवर येण्यास किंवा तिथून बाहेर पडण्यास जो जोड रस्ता वापरला जातो त्याला स्लीप रोड असं संबोधलं जातं. हे रस्ते मुख्यतः रहदारीचा वेग कमी न करता वाहनांना प्रवेश किंवा निर्गमन हे मिळवून देतात.
आता हे स्लीप रोड या अर्थानं की स्लीप रोडवर वाहनांचा वेग मुख्य रस्त्याच्या वेगाशी जुळवून घ्यावा, जेणेकरून रहदारीत अडथळा न येता मिसळता येईल. खालील रस्ता चिन्ह काय दर्शवतं? तर लक्षात ठेवा, एक्सल भार मर्यादा दर्शवतं. म्हणजे हे चिन्ह एक्सल भार मर्यादा हे दर्शवतं. पुलावर किंवा कमकुवत रस्त्यावर जड वाहनामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी हे चिन्ह लावलं जातं. म्हणजे हे एक्सल भार जे आहे ते का आवश्यक आहे? रस्त्याची आणि पुलाची मर्यादित असते. मर्यादेपेक्षा जास्त भार असलेल्या वाहनांमुळे पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान होऊ शकतं. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 अन्वये काय अनिवार्य आहे? तर हेल्मेट परिधान करणं हे अनिवार्य आहे. म्हणजे मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 नुसार आपल्या दुचाकी चालवताना आणि मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट परिधान करणं अनिवार्य असल्याचं सांगतो. हे जीवाच्या सुरक्षेसाठी आहे. म्हणजे या पद्धतीने एक हेल्मेट आपल्याला सुरक्षा कवच म्हणून उल्लेख करता येईल. म्हणजे अपघातात डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी ISO मार्क असलेलं दर्जेदार हेल्मेट हे नेहमी वापरा. शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती काळ असते? तर हे 6 महिन्यांपर्यंत असते. हा एक लक्षात ठेवा. म्हणजे शिकाऊ परवान्याची वैधता ही 6 महिने असते आणि या 6 महिन्याच्या कालावधीत तुम्ही कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करू शकता. त्यामध्ये शिकाऊ परवाना मिळाल्यानंतर किमान 30 दिवसानंतर किंवा 6 महिन्याच्या आत पक्क्या लायसन्ससाठी अर्ज करणं आवश्यक असतं. उजवीकडे बाण दाखवून त्यावर तिरपी रेघ असलेलं चिन्ह काय दर्शवतं? तर उजव्या बाजूला वळणास मनाई आहे हे दर्शवतं. म्हणजे उजव्या बाजूस वळणास मनाई, नो राईट टर्न असल्यास दर्शवतं. सुरक्षेसाठी किंवा रहदारीच्या सोयीसाठी काही ठिकाणी उजवीकडे वळण्यास बंदी असते. म्हणजे या पद्धतीचं म्हणजे लाल वर्तुळातील चिन्हे सहसा मनाई किंवा प्रतिबंध दर्शवतात आणि या नियमाचं उल्लंघन केल्यास दंड होऊ शकतो. रस्त्यावर एका दिशेनं बाण आणि दुसऱ्या दिशेनं तिरपी रेघ असलेलं चिन्ह काय दर्शवतं? तर ती एकमार्गी वाहतूक हे दर्शवतं. हे चिन्ह एकमार्गी वाहतूक दर्शवतं आणि अशा रस्त्यावर विरुद्ध दिशेनं वाहन चालवणं हा गंभीर गुन्हा आहे आणि अपघाताला हे एक निमंत्रण देतं. एकमार्गी वाहतूक या अर्थानं वन वे नियमाचं पालन केल्यास रहदारी कोंडी कमी होते आणि विरुद्ध दिशेनं येणं अत्यंत धोकादायक असतं. म्हणून लक्षात ठेवा, महत्वाचे कायदे का दृष्टिक्षेपामध्ये कलम 112 वेग मर्यादेचं पालन, 129 कलम हेल्मेट अनिवार्य, 128 दुचाकीवर तिघांना बसण्यास मनाई आणि कलम 185 मद्यपान करून वाहन चालवण्यास बंदी आणि वेग मर्यादा शाळा ही किती आहे? ताशी 25 किलोमीटर ही. रस्ते अपघाताचा विचार करता अपघातास प्रामुख्यानं कोणता घटक हा जास्त जबाबदार असल्याचे स्पष्ट झालं. लक्षात ठेवा, कोणता घटक? तर तो आहे चालक. हा महत्वाचा घटक आहे. म्हणजे एका अभ्यासानुसार रस्ते अपघातामध्ये चालकाची चूक आणि निष्काळजीपणा हा सर्वात मोठा घटक ठरलेला आपल्याला दिसतोय. चौकातून वाहन चालवताना कोणत्या बाजूच्या वाहनाला पहिला अधिकार असतो? तर लक्षात ठेवा, आपल्या उजव्या बाजूच्या वाहनाला हा पहिला अधिकार असतो. वाहतूक नियमानुसार चौकामध्ये आपल्या उजव्या बाजूने येणाऱ्या वाहनास सदैव पहिला अधिकार हा असतो. नोंदणी चिन्ह राखून ठेवल्यास त्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत वाहन सादर न केल्यास ते रद्द होतं? लक्षात ठेवा, 30 दिवसाच्या आत. म्हणजे महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम नुसार 30 दिवसाच्या आत वाहन सादर करणं बंधनकारक आहे. अन्यथा नोंदणी चिन्ह हे रद्द होतं. परिवहन वाहन चालकाचे शिकाऊ लायसन्स मिळवण्यासाठी किमान किती काळ हलके वाहन चालवण्याचे लायसन्स असणे आवश्यक आहे? तर ते 1 वर्षाचं लायसन्स असणं आवश्यक आहे. जड किंवा परिवहन वाहन परवान्यासाठी किमान 1 वर्ष हलके वाहन चालवण्याचा अनुभव असणं हे अनिवार्य आहे. मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या वयापेक्षा कमी व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी परिवहन वाहन चालवता येत नाही? तर ते किमान वय वर्ष 20 असलं पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेसाठी 20 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला
परिवहन चालवण्यास कायद्यानं मनाई आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1990 नुसार राज्य परिवहन उपक्रमाकडून चालविण्याचे मालक सोडून गेलेल्या कोणत्याही वस्तूवर हक्क सांगण्यासाठी जास्तीत जास्त किती दिवसाची मुदत असते? तर ती केवळ आणि केवळ 15 दिवसाची असते. राज्य परिवहनाच्या बसमध्ये किंवा परिसरात मालक सोडून गेलेल्या वस्तूवर दावा करण्यासाठी 15 दिवसाची मुदत ही दिली जाते. पुलिस चिन्ह काय दर्शवते? म्हणजे बाण डावीकडे वळलेला. लक्षात ठेवा, शक्तीने डाव्या बाजूस राहा. म्हणजे हे चिन्ह चालकाला अनिवार्यपणे किंवा सक्तीनं डाव्या बाजूने वाहन चालवण्यास सूचित करतं. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार जर एखादे वाहन विहित पार्किंग जागेव्यतिरिक्त उभे असेल तर ते हलवण्याचे अधिकार कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला आहेत? तर ते लक्षात ठेवा, कोणताही पोलीस अधिकारी. म्हणजे पार्किंगच्या जागेव्यतिरिक्त वाहन उभे असल्यास त्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकारी ते वाहन तात्काळ हलवण्याचे आदेश देऊ शकतो. वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये? लक्षात ठेवा, बोगद्यातून प्रवास करताना गॉगलचा वापर करू नये. म्हणजे बोगद्यामध्ये आधीच प्रकाश कमी असतो. अशा वेळी गॉगल वापरल्यास दृश्यमानता अधिक कमी होऊन अपघात हा होऊ शकतो. EBD चा पूर्ण अर्थ काय आहे? तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन हा त्याचा अर्थ आहे. EDB म्हणजे इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन, जे वाहनाच्या ब्रेकला अधिक कार्यक्षम करते. मोटार वाहन अधिनियमानुसार काही प्रश्न आहेत, त्याबद्दल आपण माहिती पाहून. एक मध्ये कायद्याची कलम आहेत, त्याबद्दल आपण पाहू. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 कशाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा, वजनाची मर्यादा, ज्याला आपण लोड लिमिट म्हणतो. म्हणजे हे का महत्वाचं आहे? लक्षात ठेवा, रस्त्याचं नुकसान टाळण्यासाठी आणि अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी वाहनांना ठराविक वजन मर्यादा असते. कलम 113 नुसार मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करता येते. आता लक्षात ठेवा की वजन मर्यादा, वाहनांच्या वजन मर्यादेशी संबंधित हा कायदा आहे. कलम 113 नुसार वाहनांचा वजन मर्यादेशी संबंधित असून भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास वाहन चालवण्यास मनाई करतं. यामुळे रस्त्याचं आयुष्य वाढतं आणि ब्रेक निकामी होण्यासारखे धोके टाळतात. अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य कोणत्या कलमामध्ये नमूद केलेली आहेत? तर कलम 134 नुसार नमूद केलेली आहे. नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी. अपघात झाल्यास पळून जाण्याऐवजी जखमीला मदत करणं हे सर्वोच्च कर्तव्य आहे. तात्काळ 108 ला फोन करा किंवा पोलिसांना माहिती द्या. नेक्स्ट आहे, अपघात झाल्यास जखमीला मदत करणे आणि पोलिसांना कळवणं ही चालकाची कर्तव्य आहेत. कलम 134 मध्ये दिली आहेत. यात पहिला गोल्डन आवर म्हणजे पहिला तासमध्ये मदत देण्याचे विशेष महत्व सांगितलंय. कागदपत्र आणि वैधतेच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा, वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता किती असते? ज्याला आपण PUC म्हणतो, तर ती 6 महिने असते. म्हणजे तुमचे वाहन हवेत किती प्रदूषण सोडत आहे याची तपासणी PUC केंद्रावर केली जाते आणि मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणं हे अनिवार्य आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा की सामान्यपणे PUC प्रमाणपत्राची वैधता ही 6 महिने इतकी असते आणि तथापि नवीन वाहनांसाठी BS4 आणि 6 साठी पहिल्या वर्षी PUC काढण्याची गरज नसते. नंतर त्याची वैधता 1 वर्ष असू शकते आणि सामान्यतः 6 महिने हे उत्तर आहे. शिकाऊ लायसनची विधिग्राह्यता किती दिवसाची असते? तर ती 180 दिवसाची असते. म्हणजे पक्के लायसन मिळवण्यासाठी, सराव करण्यासाठी लर्निंग लायसन दिलं जातं आणि हे लायसन मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत तुम्ही पक्क्या लायसनसाठी अर्ज करू शकता. नेक्स्ट आहे, या महिन्यामध्ये म्हणजे महिन्यात विचारल्यास 6 महिने आणि दिवसात विचारल्यास 180 दिवस शिकाऊ परवान्याचा कालावधी असतो आणि या मुदतीत पक्के लायसन न काढल्यास पुन्हा सर्व प्रक्रिया ही करावी लागते. वाहन चालवण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची मुदत किती दिवस आहे? तर तेव्हा 30 दिवस आहे. म्हणजे लायसनची मुदत संपल्यानंतरही शासनाकडून नूतनीकरणासाठी काही दिवसाची सवलत दिली जाते. या काळात अर्ज न केल्यास दंड भरावा लागू शकतो. लायसन संपल्यानंतर त्याच्या नूतनीकरणासाठी 30 दिवसाची मुदत दिली जाते आणि कायद्यानुसार मुदत संपण्यापूर्वी 1 महिना आधी देखील तुम्ही अर्जाची प्रक्रिया ही सुरू करू शकता.
वाहनामध्ये खालीलपैकी कोणते कागदपत्र बाळगणं आवश्यक नाही? तर ते आहे आधार कार्ड. तुमच्याकडे काय असलं पाहिजे? नोंदणी प्रमाणपत्र असलं पाहिजे, म्हणजे आरटी असलं पाहिजे. विमा प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि चालक परवाना पत्र असलं पाहिजे. वाहतूक पोलीस किंवा आरटीओ अधिकारी जेव्हा वाहन थांबवतात, तेव्हा ते तांत्रिक कागदपत्राची मागणी करतात आणि ही कागदपत्रे आता डिजी लॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात ही बाळगता येतात. याच्यामध्ये लक्षात ठेवा, की नोंदणी, विमा, लायसन ही तांत्रिक आणि कायदेशीर कागदपत्र बाळगणं अनिवार्य आहे. परंतु आधार कार्ड त्यावेळची गरज नसते. आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा आहे, पण वाहन चालवणं हे सक्तीचं नाही. लक्षात ठेवा, वाहनामध्ये इंधन भरत असताना खालीलपैकी कोणती खबरदारी घ्यावी? लक्षात ठेवा, धूम्रपान करू नये. म्हणजे ज्वलनशील पदार्थ, पेट्रोल आणि डिझेल अत्यंत ज्वलनशील असतात आणि लहानशी ठिणगी देखील मोठ्या स्फोटाचं कारणीभूत ठरू शकते. म्हणून धूम्रपान हे करू नये. म्हणजे इंधनाच्या वाफेचा संपर्क आगीशी आल्यास स्फोट होऊ शकतो. म्हणून इंधन भरताना धूम्रपान करणं अत्यंत धोकादायक आहे. इंजिन बंद ठेवणं आणि मोबाईल न वापरणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा शाळा वाहतूक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही काय कराल? तसं लक्षात ठेवा, वेग कमी करून सावधानतेने पुढे जाल आणि शाळा जर असतील तर त्या ठिकाणी वेग मर्यादा ही किती असली पाहिजे? तर ताशी 25 किलोमीटर ही असावी. अनेक मुलं उत्साहाच्या भरात किंवा अजाणतेपणी रस्त्यावर धावू शकतात. अशा ठिकाणी नो हॉर्न झोन पाळावा आणि वेग मर्यादा ही ठेवा. वेग कमी करून सावधानतेने, सतर्कतेने पुढे गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या परिसरात वेग कमी करून सावकाश वाहन चालवणं आवश्यक आहे. अशा भागात सहसा अशी 20 ते 30 किमीपेक्षा कमी वेग ठेवण्याचं आवाहन हे केलं जातं. पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावं? तर लक्षात ठेवा, वाहनाच्या वेगाच्या अंतरानुसार हे सुरक्षित अंतर ठरतं. म्हणजे 2 सेकंद हा नियम आहे. वाहतुकीच्या पुढील वाहनापासून किमान 2 सेकंदाचं अंतर असावं. जर वेग जास्त असेल तर हे अंतर वाढवावे लागेल, जेणेकरून ब्रेकसाठी तुम्हाला वेळ मिळेल. नेक्स्ट आहे, सुरक्षित अंतर नेहमी तुमच्या वाहनाच्या वेगावर अवलंबून असतं, जेणेकरून आपत्कालीन वेळी ब्रेक लावता येईल. वेगाच्या तुलनेत तुमचे वाहन थांबायला लागणारा वेळ आणि अंतर याचा विचार करावा. प्रत्येक मोटार वाहनाचा विमा असणं सक्तीचं आहे, कारण त्रयस्थ व्यक्ती थर्ड पार्टीचा विमा हे असणं आवश्यक आहे. म्हणजे विमा नसलेलं वाहन चालवणं हा गुन्हा आहे आणि थर्ड पार्टी विमा तुमच्याकडं दुसऱ्याचं झालेल्या नुकसानाची जबाबदारी हा घेतो. तर थर्ड पार्टी व्यक्ती विमा हा असणं आवश्यक आहे. कायद्यानुसार वाहनाचा थर्ड पार्टी विमा असणं अनिवार्य आहे. यामुळे अपघातात दुसऱ्या व्यक्तीला मालमत्तेचा किंवा शरीराच्या झालेल्या हानीची भरपाई ही विमा कंपनीकडून मिळते. मोटार वाहन कायदा 1988 चा कलम 113 अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये? तर वाहनाचे प्रमाणपत्र भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास चालवू नये. म्हणजे लक्षात ठेवा, की कलम 113 हे वाहनाचं वजन मर्यादा आणि लोडशी संबंधित आहे. त्यामुळं भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास वाहन चालवणं कायद्याने गुन्हा आहे. टेलगेटिंग या शब्दाचा अर्थ काय आहे? लक्षात ठेवा, पुढील वाहनामागे अगदी नजीक धोकादायक रीतीनं वाहन चालवणं हा या टेलगेटिंगचा अर्थ आहे. म्हणजे टेलगेटिंग म्हणजे पुढील वाहनाच्या मागे अतिशय जवळून वाहन चालवणं. यामुळे अपघाताची शक्यता वाढते, कारण अचानक ब्रेक लावल्यास अंतर हे काय होतं? कमी पडतं. एकमार्गी म्हणजे वन वे वाहतुकीच्या रस्त्यावर खालीलपैकी काय करण्यास बंदी आहे? तर लक्षात ठेवा, रिव्हर्स गिअर्समध्ये वाहन चालवण्यास ही वन वे मध्ये बंदी असते. म्हणजे एकमार्गी वाहतूक म्हणजे एकेरी वाहतूक असते. अशा रस्त्यावर उलट दिशेनं रिव्हर्स गिअर चालवणं धोकादायक असतं आणि त्यामुळं रहदारीला देखील हा अडथळा निर्माण होऊ शकतो. एक मोटारसायकल स्वारानं आपणास तीव्र वळण घेऊन ओव्हरटेक केले तर आपण काय कराल? तर गती कमी करून सुरक्षित अंतर ठेवाल. म्हणजे रस्त्यावर रागावण्यापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्या. समोरच्या वाहनाची गती आणि धोका ओळखून आपल्या वाहनाचा वेग कमी करणं
हाच सर्वोत्तम मार्ग आहे. जड वाहनाकरता महाराष्ट्रातील कमाल वेग मर्यादा किती आहे? तर जड वाहनासाठी कमाल मर्यादा ही ताशी 65 किलोमीटर ही आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जड वाहनांसाठी हेवी व्हेइकल्सला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 65 किमी ही कमाल वेग मर्यादा ही निश्चित केलेली आहे. म्हणजे ट्रॅक्टर असेल तर 20 किलोमीटर, ऑटो लॉरी असेल तर 40 किलोमीटर, बस असेल तर 50 किलोमीटर, कार असेल तर 60 किलोमीटर हा आपल्याला उल्लेख करता येईल. दुचाकी वाहन चालवण्याचे शिकाऊ लायसन्स असताना आपण काय करू शकतो? तर पक्के लायसन धारक व्यक्ती मागे असेल तरच अ, वाहन चालवू शकता. म्हणजे शिकाऊ चालकाने म्हणजे नेहमी एक अनुभवी वैध पक्के लायसन असलेल्या व्यक्तीच्या देखरेखीखालीच वाहन चालवलं पाहिजे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत मदत मिळू शकेल. वाहन टोइंग करून नेताना 2 वाहनामध्ये किती पेक्षा जास्त अंतर असू नये, तर ते 5 मीटरपेक्षा जास्त अंतर नसू नये. म्हणजे वाहन टोइंग करताना सुरक्षिततेसाठी 2 वाहनामधील अंतर हे 5 मीटरपेक्षा जास्त नसावं. कारण जास्त अंतर असल्यास मधून जाणारे पादचारी किंवा इतर वाहनं धोक्यात येऊ शकतात. दिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालवताना तुम्ही काय कराल? तर नजीकच्या प्रकाश ज्योत हे वापरा. शहरात दिवे असलेल्या रस्त्यावर नेहमी लो बीम वापरा. त्यामुळे समोरून येणाऱ्या चालकाच्या डोळ्यावर थेट प्रकाश पडत नाही आणि अपघात हे टाळता येतात. मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे करण्यासंबंधीचे कलम कोणतं? तर कलम 122. यामध्ये लक्षात ठेवा, की कलम 122 नुसार वाहन रस्त्यावर अशा प्रकारे उभं करणं, ज्यामुळे इतरांना धोका निर्माण होईल किंवा अडथळा येईल, हा दखलपात्र गुन्हा आहे. दिलेल्या रस्ता चिन्ह काय दर्शवतं? रेल्वे रुळाचं चिन्ह म्हणजे सुरक्षित रेल्वे क्रॉसिंग हे दर्शवतं. हे चिन्ह गेट असलेले रेल्वे क्रॉसिंग दर्शवतं, ज्याला सुरक्षित रेल्वे क्रॉसिंग असं म्हटलं जातं. वाहतूक चिन्हाच्या संदर्भाबद्दल आपण माहिती पाहू. वरील दिलेलं जे चिन्ह आहे, तर हे काय दर्शवतं? 2 उंचवटे असलेलं चिन्ह काय दर्शवतं लक्षात ठेवा. तर ते दर्शवतं धोकादायक खोल खड्डा आहे. आता लक्षात ठेवा, की हे चिन्ह पुढं रस्ता खराब असल्याचं किंवा धोकादायक खोल खड्डा असल्याचं सूचित करतं. वाहन चालवताना वेग कमी करणं हे आवश्यक आहे. आता हा जो खालीलपैकी त्रिकोणी आकारात खाली तोंड असलेला बाण काय दर्शवतो? तर लक्षात ठेवा, मार्ग द्या, गिव्ह वे असं दर्शवतो. वाहतूक नियमामध्ये उलटा त्रिकोण हा मार्ग द्या किंवा गिव्ह वे असा अर्थ दर्शवतो. मुख्य रस्त्यावरील वाहनांना प्रथम जाऊ देणं हे चालकाचं कर्तव्य असतं. आता नो ओव्हरटेकिंग साइन जे आहे ते 2 वाहनं एकापुढे एक असून त्यावर तिरकी लाल रेघा असलेलं चिन्ह काय दर्शवतं? लक्षात ठेवा, ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे. म्हणजे हे चिन्ह हे सूचित करतं, की त्या विशिष्ट क्षेत्रात ओव्हरटेक करण्यास सक्त मनाई आहे. साधारणपणे अरुंद पूल, वळण किंवा धोक्याच्या ठिकाणी हे चिन्ह वापरलं जातं. आता हे वाहतूक चिन्हामध्ये 3.5 मीटर असं लिहिलंय, त्याचा अर्थ काय होतो? तर लक्षात घ्यावा, 3.5 मीटरपेक्षा कमी उंचीच्या वाहनांना प्रवेश असा त्याचा अर्थ होतो. या चिन्ह उंचीची मर्यादा दर्शवते, की ज्याचा अर्थ आहे 3.5 मीटरपर्यंत उंची असलेली वाहनं तिथून जाऊ शकतात. कमी उंचीचे पूल किंवा ओव्हरहेड वायर असलेल्या ठिकाणी हे चिन्ह असतं. हॉर्नच्या चित्रावर तिरकी रेघ असलेलं चिन्ह काय दर्शवतं? लक्षात ठेवा, हॉर्न वाजवण्यास मनाई आहे हे दर्शवतं. म्हणजे हे चिन्ह शांतता क्षेत्र दर्शवतं, जिथं हॉर्न वाजवण्यास कायदेशीर मनाई असते. विशेषतः शाळा आणि रुग्णालयाच्या परिसरात हे चिन्ह प्रामुख्यानं पाहायला मिळतं. वाहतूक नियमाच्या संदर्भाबद्दल आपण पाहूया. फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी काय करावं? तर लक्षात ठेवा, की रस्त्याच्या उजव्या बाजूनं हे पादचाऱ्यांनी चालावं. म्हणजे फुटपाथ नसलेल्या रस्त्यावर चालताना सुरक्षिततेसाठी पादचाऱ्यांनी नेहमी समोरून येणारी वाहनं दिसतील अशा पद्धतीनं म्हणजेच रस्त्याच्या उजव्या बाजूनं चालावं. भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल फोनचा वापर कधी करू नये?
तर लक्षात ठेवा, वाहन चालवताना ह्या भ्रमणध्वनीचा वापर हा करू नये. म्हणजे वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर केल्यास चालकाचे लक्ष विचलित होऊन गंभीर अपघात होऊ शकतो. म्हणून या काळात फोनचा वापर कधीच करू नये. हे कायद्याने गुन्हा आहे. दुचाकी वाहनावर 2 पेक्षा अधिक व्यक्ती स्वार असल्यास काय काय करावं? तर ते लक्षात ठेवा, ते कायद्याने गुन्हा आहे. दुचाकी वाहनावर केवळ 2च व्यक्तींना बसण्याची परवानगी असते. 2 पेक्षा अधिक व्यक्ती स्वार असणं हे मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन आहे. यामुळं गाडीचा तोल हा जाऊ शकतो. LMV चा पूर्ण अर्थ काय आहे? तर लक्षात ठेवा, लाईट मोटार व्हेइकल हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे LMV लाईट मोटार व्हेइकल हलकी मोटार वाहनं होय, ज्यामध्ये कार, जीप, डिलिव्हरी व्हॅनचा समावेश होतो. हा प्रश्न बऱ्याच वेळा पोलीस भरती किंवा इतर परीक्षांमध्ये हा विचारलेला आहे. धुके असताना वाहन चालवताना काय करावं? तर लक्षात ठेवा, दृश्यता कमी असल्यानं हेडलाईट लावून हा प्रवास करावा. धुक्यामुळं समोरचे रस्ते स्पष्ट दिसत नाहीत. दृश्यमानता वाढवण्यासाठी हेडलाईट चालू ठेवणं, फॉग लॅम्पचा वापर करणं आणि सावकाश प्रवास करणं हे आवश्यक असतं. म्हणजे लक्षात ठेवा, खड्ड्यांमुळं वाहनाचं नियंत्रण सुटू शकतं. म्हणून वेग हा कमी करा. म्हणजे वेग कमी असू द्या, अंतर राखा. या पद्धतीचं पुढील वाहनांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे, जेणेकरून अचानक ब्रेक हे लावता येईल. सस्पेन्स जपा. म्हणजे मोठ्या खड्ड्यात गाडी हळू नेल्यास गाडीचं नुकसान टळू शकतं. त्याच्यानंतर हे चिन्ह नियामक चिन्ह आहे. मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहतुकीला हे प्राधान्य द्या. गोल रस्ता राऊंड टेबल कॉल असेल तर त्याला उजवीकडून येणाऱ्याला मार्ग द्या. आता समजा ओव्हरटेकिंग केव्हा टाळायचं? तर अरुंद पुलावर असताना, तीव्र वळण असेल तेव्हा, समोरून वाहन येत असेल तर, जेव्हा ओव्हरटेकिंग प्रतिबंधित असेल त्यावेळी ओव्हरटेकिंग हे टाळलं पाहिजे. उंची मर्यादा, जड वाहनाची उंची जास्त असते. शहरी भागात मेट्रोचं काम, रेल्वेचे पूल किंवा वीज वाहिन्या सुरक्षित ठेवण्यासाठी 3.5 मीटर किंवा 5 मीटर अशी मर्यादा लावली जाते. नियमाचं उल्लंघन केल्यास अपघातासह सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यानंतर शांतता क्षेत्रामध्ये जे शिष्टाचार असतो त्या संदर्भात सायलेन्स झोन शिष्टाचार, त्याच्यामध्ये रुग्णालय असेल तर रुग्णांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून हॉर्न वाजवू नये. शाळा असेल तर विद्यार्थ्याचं लक्ष होऊ नये म्हणून शांतता राखावी. यासाठी न्यायालयीन कामकाजात व्यत्यय टाळणं हे आवश्यक असतं. पादचाऱ्याच्या सुरक्षितेसाठी लक्षात ठेवा, जेव्हा आपण रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतो तेव्हा समोरून येणारं वाहन आपल्याला स्पष्ट दिसतं. त्यामुळे वेळी सावध होऊन आपण बाजूला होऊ शकतो. हे तत्व हायवेवर चालताना अत्यंत महत्वाचं आहे. ड्रायव्हिंग आणि मोबाईल एक जीवघेणा प्रवास. प्रतिक्रिया देण्याच्या वेळेत वाढ, एका हाताने स्टेअरिंग धरल्यास नियंत्रण सुटणं, दृष्टी रस्त्यावरून विचलित होणं आणि मानसिक ताण वाढणं. आता ट्रिपल सीट अपघाताचं निमंत्रण म्हणजे तोल जाणं. म्हणजे गाडीच्या रचनेपेक्षा जास्त वजन पडल्यानं ब्रेक लावताना गाडी घसरतं. कायदेशीररित्या प्रवास केल्यास अपघाताच्या वेळी विमा मिळत नाही, म्हणून विमा हा नाकारला जातो. आता हे जे वाहनाचे प्रकार आहेत म्हणजे LMVNT हे खाजगी कार आणि जीप आहे. LMVTR म्हणजे टॅक्सी कमर्शियल गाडी म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करता येईल. आता धुक्यात वाहन चालवताना काय काळजी घ्यायची? तर कधीही हाय बीम हेडलाईट वापरू नका. कारण प्रकाश धुक्यावर परावर्तित होऊन डोळ्यावर येतो. त्याऐवजी लो बीम आणि फॉग लॅम्प हा वापरावा. यामध्ये लक्षात ठेवा की महत्वाची चिन्ह एका नजरेमध्ये उलटा त्रिकोण, मार्ग द्या, लाल वर्तुळात हॉर्न. तर लाल वर्तुळात हॉर्न असेल तर ते हॉर्न वाजवू नका. 3.5 मीटर चिन्ह असेल तर त्याची उंचीची मर्यादा आहे. आता कायद्याचं पालन आणि दंडाच्या माहितीमध्ये लक्षात ठेवा, विना हेल्मेट प्रवास ₹500 दंड, ट्रिपल सीट ₹1000 दंड आणि ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरत असाल ₹5000 दंड. त्याच्यानंतर तेव्हा लक्षात ठेवा गोल्डन रूल्स काय आहेत? हेल्मेट वापरा, सीट बेल्ट लावा, मद्यपान टाळा. हे गोल्डन रूल आपल्याला सांगता येईल. सर्व रस्ते चिन्हाचे आकार लक्षात ठेवा. त्रिकोण असेल सावधानता, वर्तुळ असेल तर नियम, कलमे ही तोंडपाठ करा. तांत्रिक प्रश्नावर अधिक भर द्या.
रस्त्यावरील संकटकालीन क्रमांकामध्ये लक्षात ठेवा पोलिसांचा 100 क्रमांक, रुग्णवाहिकाचा 108, हायवे हेल्पलाईन 1033 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सुरक्षित प्रवासासाठीची 5 सूत्र लक्षात ठेवा. नेहमी डाव्या बाजूने चाला, वळण घेताना इंडिकेटरचा वापर करा, रात्री डिपरचा वापर करा, अतिवेग टाळा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करा. आता रस्ता सुरक्षा शपथ काय आहे? तर मी शपथ घेतो की सर्व वाहतूक नियमांचं पालन करेन आणि माझा प्रवास सुरक्षित बनून देशाचा एक नागरिक होईल. यामध्ये लक्षात ठेवा की परवाना आणि वेग मर्यादा या संदर्भाबद्दलचे प्रश्न पाहूया. शिकाऊ लायसन धारकाने वाहन चालवताना कोणती पाटी प्रदर्शित करणं आवश्यक आहे? तर ते म्हणजे एल पाटी अर्थात लर्निंग पाटी. म्हणजे शिकाऊ लायसन धारकाने लर्निंग लायसन होल्डर इतर चालकांना अवगत करण्यासाठी वाहनावर एल पाटी निर्देशित करणं गरजेचं आहे. म्हणजे या पद्धतीचं निर्देशित करणं गरजेचं आहे. शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असते? तर लक्षात ठेवा ताशी 25 किमी असते. म्हणजे शाळेजवळून प्रवास करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनाची कमाल वेग मर्यादा ही 25 किलोमीटर इतकी असावी. दंड आणि कायदेशीर तरतुदीच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा. दारू पिऊन रस्त्यावर वाहन चालवल्यास दुरुस्ती विधेयक 2019 नुसार किती दंड आहे? तर लक्षात ठेवा 10,000 रुपये दंड आहे. म्हणजे 2019च्या नवीन दुरुस्ती कायद्यानुसार दारू पिऊन वाहन चालवल्यास 10,000 रुपये दंडाची ही तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे ड्रायव्हिंग विदाऊट लायसन 5,000 रुपये, ड्रिंक ड्रायव्हिंग 10,000 रुपये, ड्रग्ज ड्रायव्हिंग 1,000 प्लस 5,000 रुपये, मायनर ड्रायव्हिंग व्हेकल 25,000, 3 इयर्स 1 पर्सन, नो सीट 1,000 रुपये आणि ल्युपिनिंग रेड लाईट 1,000 ते 5,000 पर्यंत. अँब्युलन्स सारख्या वाहनांना रस्ता अडवणं कोणत्या शिक्षेस पात्र ठरेल? तर ते 10,000 रुपये दंड. आपत्कालीन वाहनांना उदाहरणार्थ रुग्णवाहिकांना रस्ता न देणं हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी 10,000 रुपये दंडाची तरतूद ही केलेली आहे. रस्ते आणि खुणाच्या नियमाच्या संदर्भामध्ये पाहू. रस्त्याच्या मधोमध आलेल्या पिवळ्या रेषेचा अर्थ काय असतो? तर दोन्ही बाजूनं वाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या पिवळ्या रेषेचा अर्थ रस्त्याच्या दोन्ही बाजूनं वाहतूक सुरू आहे असा होतो. तुमच्या विरुद्ध बाजूनं येणाऱ्या वाहनाला तुम्ही कोणत्या बाजूनं जाऊ द्यावं? तर तुमच्या उजव्या बाजूनं जाऊ द्यावं. वाहतूक शिस्तीनुसार विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनाला नेहमी तुमच्या उजव्या बाजूनं जाऊ दिलं पाहिजे. नोंदणी आणि कायद्यानुसार जर बघितलं गेलं तर दुचाकी आणि चारचाकी खाजगी वाहनाच्या नोंदणीची विधिग्राह्यता किती असते? तर ती 15 वर्ष असते. खाजगी दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या नोंदणीची विधिग्राह्यता ही 15 वर्षाची असते. महाराष्ट्र मोटार वाहन नियम कधी करण्यात आला? तर तो 1989 मध्ये करण्यात आला. मोटार वाहन अधिनियम 1988च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने 1989 मध्ये स्वतःचं मोटार वाहन नियम हे तयार केले. रस्त्यावरील धोक्याच्या संदर्भामध्ये वाहन चालकाला निसरडा रस्ता हे चिन्ह दिल्यास काय करावं? तर वेग गिअर बदलून हा कमी करावा. म्हणजे निसरड्या रस्त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चालकाने वाहनाचा गिअर बदलून कमी करणं सुरक्षित असतं. मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी काय करावं? तर डाव्या बाजूस थांबून ही खात्री करावी. मनुष्यविरहित क्रॉसिंगवर सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या डाव्या बाजूस थांबून रेल्वे येत नसल्याची पूर्ण खात्री करणं हे अनिवार्य आहे. आता लक्षात ठेवा महत्वाचे मुद्दे. शिकाऊ परवाना, एल पाटी अनिवार्य आहे. शाळेजवळ वेग ताशी 25 किलोमीटर असावा. दारू पिऊन वाहन चालवणं 10,000 रुपये दंड आहे. आपत्कालीन रस्ता अडवणं हे 10,000 रुपये दंड. खाजगी वाहन नोंदणी किती वर्षासाठी आहे? तर ती 15 वर्षासाठी आहे. वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास कोणता दूरध्वनी क्रमांक डायल करावा? तर अँब्युलन्ससाठी 108 म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. लक्षात ठेवा कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती मदतीसाठी 108 क्रमांक हा डायल करावा. तीव्र उतारावर घाट उतरताना तुमचे वाहन कोणत्या गिअरमध्ये असावे? तर लक्षात ठेवा जेवढ्या तीव्र चढासाठी गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावा. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे उतारावर इंजिन ब्रेकिंगचा वापर करण्यासाठी वाहन चढासाठी वापरल्या जाणाऱ्या गिअरमध्येच असणं
हे सुरक्षित असतं. मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 122 मध्ये आहे. मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 122 मध्ये वाहन धोकादायक स्थितीत उभं न करण्यासंबंधीची तरतूद आहे. झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकानं काय करावं? थांबून पादचारी आधी जाऊ द्यावे. लक्षात ठेवा, झेब्रा क्रॉसिंगवर पादचाऱ्यांचा पहिला हक्क असतो, त्यामुळे चालकाने थांबून त्यांना आधी जाऊ दिलं पाहिजे. भारतात कोणत्या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो? तर लक्षात ठेवा, जानेवारीमध्ये हा सप्ताह पाळला जातो. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी भारतात दरवर्षी जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह हा पाळला जातो. यामध्ये लक्षात ठेवा की मोटार वाहन चालवताना मोबाईल फोनबाबत कोणती दक्षता चालकांनी घ्यावी. लक्षात ठेवा, मोबाईलचा वापर करू नये, रिंगटोन सौम्य ठेवावी, आवश्यक असल्यास गाडी डाव्या बाजूस उभी करून बोलावे. या पद्धतीचे हे सर्व पर्याय हे काय बरोबर आहेत. म्हणजे सुरक्षित प्रवासासाठी वाहन चालवताना फोन वापरणं आवश्यक असेल तेव्हा सुरक्षित ठिकाणी गाडी उभी करूनच बोलणं अनिवार्य आहे. मोटार वाहन कायदा 1988च्या कोणत्या कलमानुसार मद्यप्राशन करून वाहन चालवणं हा गुन्हा आहे? तर तो कलम 185 नुसार गुन्हा आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवण्यावर कलम 185 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाते. सरळ रेषेतील बाण दर्शवणारे अनिवार्य वाहतूक चिन्ह काय दर्शवते? तर फक्त सरळ जाणं अनिवार्य आहे. या पद्धतीचं हे चिन्ह सूचित करतं की चालकांनी वळण न घेता फक्त सरळ जाणं हे बंधनकारक आहे. वाहतूक चिन्हामध्ये 2M असं लिहिलं असल्यास त्याचा अर्थ काय? तर त्याची रुंदीची मर्यादा आहे हे त्याच्यातून ध्वनित होतं. आता लक्षात ठेवा की या पद्धतीनं हे जर चिन्ह विड्थ 2 मीटर जर असेल तर त्या रस्त्यावर किंवा पुलावर 2 मीटर पर्यंत रुंदी असलेल्या वाहनांनाच प्रवेश असल्याची मर्यादा हे दर्शवतं. गोलाकार चिन्हात तिरपी रेघ असल्यास काय दर्शवते? तर निर्बंधाचा घात किंवा मर्यादा समाप्त हे दर्शवतं. हे चिन्ह यापूर्वी लागू असलेल्या सर्व वाहतूक निर्बंध आता संपलेत हे दर्शवतं. सुरक्षित राहा, नियम पाळा, आपला प्रवास सुखकर हो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.